विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला जहाल कालखंड आणि जहाल कालखंडामध्ये आपल्याला टिळक युग म्हणजे टिळकांचं कार्याचं आपल्याला आढावा घ्यायचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉपिकवरती नेमकं प्रश्न कशा पद्धतीने आलेले आहेत आणि भविष्यात कशा पद्धतीने येऊ शकतात या गोष्टीचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तर एकंदरीत बघा, लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक आणि यांचा जहाल कालखंड याच्याबद्दल माहिती बघत आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला बघा, आता लक्षात आहे, एकंदरीत राष्ट्रीय सभा आहे आणि राष्ट्रीय सभेचाच एक भाग म्हणजे जहाल कालखंड आहे. तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी लागेल, म्हणजे एकंदरीत राष्ट्रीय सभेचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय सभेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या नावानं राष्ट्रीय सभेला ओळखलं जातं. आणि या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा विचार करता नेमकं याची स्थापना कधी झाली, कोणी केली आणि त्याचा उद्देश नेमका काय होता, याच्यामध्ये बघा, सुरुवातीला एकंदरीत राष्ट्रीय सभेमध्ये राष्ट्रीय सभेचे आपल्याला 3 कालखंड पडलेले दिसून येतात. आणि या 3 कालखंडाचा अभ्यास करत असताना किंवा तत्पूर्वी आपल्याला एक बघा, एकंदरीत याची स्थापना 1884 साली इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना होती. कोणती? इंडियन नॅशनल युनियन या नावाची एक संघटना होती. आणि ही संघटना होती ती कोणाची होती तर A.O. ह्यूम या इंग्रज अधिकाऱ्यांची होती. A.O. ह्यूम या इंग्रज अधिकाऱ्याची इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना होती. आणि या संघटनेचं रूपांतर 1885 साली याच संघटनेचं रूपांतर हे कशामध्ये झालं तर हे झालेलं आहे तुमचं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रीय सभेमध्ये. मग एकंदरीत बघा, याच राष्ट्रीय सभेचं 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आपल्याला दिसून येतं. मग ही स्थापना होत असताना नेमकी ह्याची बेसिक आपण याच्यासाठी एक स्वतंत्र लेक्चर बनवलेलं आहे, राष्ट्रीय सभा आणि महत्वाचे अधिवेशन. ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये राष्ट्रीय सभेमध्ये माहिती दिलेली आहे. पण तत्पूर्वी आपल्याला जहाल कालखंडाचा विचार करता या राष्ट्रीय सभेचे 1985 किंवा 1885 साली आपल्याला एकंदरीत 3 भाग पडलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये 1885 ते 1905 हा एक कालखंड आहे. त्यानंतर 1905 ते 1920 हा एक कालखंड आपल्याला दिसून येतो. आणि 1920 ते 1947 म्हणजे हा कालखंड. म्हणजे एकंदरीत आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण 3 कालखंड पडलेले दिसून येतात. त्यातल्या पहिल्या कालखंडाला आपण मवाळ कालखंड या नावाने ओळखतो. कोणता? मवाळ कालखंड. त्यानंतर दुसऱ्याला आपण जहाल कालखंड ओळखतो. आणि तिसऱ्यासाठी आपण गांधी युग या नावानं हे ओळखलं जाणारा कालखंड आहे. पैकी आपल्याला एकंदरीत दुसऱ्या म्हणजे या कालखंडाबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायचंय. आणि याच जहाल कालखंडाचा अभ्यास करत असताना नेमकं याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण आता अभ्यास करूयात. याच्यामध्ये बघा, जहाल कालखंडामध्ये पहिली महत्वाची जर कोणती गोष्ट घडली असेल तर ती झाली होती बंगालची फाळणी. मग बंगालची फाळणी झाली म्हणजे काय होतं, नेमकं तत्कालीन समकालीन परिस्थिती नेमकी कशा पद्धतीची होती. म्हणजे 1905 सालच असं का उजळलं गेलं की त्यावेळेस बंगालची फाळणी घडून आली. याच्या अगोदर 1897 चा विचार करता 1897 लाच असं डिक्लेअर केलं होतं. 1897 साल असं उजळलं होतं की त्यावेळेस बंगालच्या फाळणीची मागणी केली होती किंवा बंगालच्या फाळणीची घोषणा सुद्धा आपल्याला केलेली दिसून येते. परंतु म्हणजे त्याच्यामध्ये बघा, या 1897 पासून 1905 पर्यंत बंगालची फाळणी झाली नाही. मग मूळ संकल्पना कोणाची होती, मग ह्याला विरोध कोणत्या अधिकारी, इंग्रज अधिकाऱ्यांनीच केला. आणि ह्याची अंमलबजावणी नेमकी कोणी केली किंवा झाली कोणाच्या कालखंडामध्ये. बंगालच्या फाळणीचे आपण विचार करता मूळ संकल्पना विल्यम वॉर्डची होती, जी की 1897 मध्ये त्यांनी मागणी केली होती. मूळ संकल्पना विल्यम वॉर्ड ह्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे. आणि या त्यावेळेसच विल्यम वॉर्ड या व्यक्तीस किंवा बंगालच्या फाळणीमध्ये विरोध करणारे अधिकारी होते हेनरी कॉटन. म्हणजे हेनरी कॉटननं त्यावेळेसच विरोध केला. त्याच्यामुळं तत्कालीन त्या समकालीन परिस्थितीमध्ये होणारी बंगालची फाळणी होती ती रद्द झाली आपल्याला दिसून येते. मग एकंदरीत बघा, विल्यम वॉर्ड त्यावेळेस रद्द झाली. त्यानंतर दुसरं साल असं उजळलं गेलं की या कालखंडामध्ये बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905 मध्ये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायचं, 7 जुलै साल असं उजळलं की या 7 जुलैलाच शिमला या ठिकाणाहून बंगालच्या फाळणीची घोषणा केली. ही गोष्ट लक्षात ठेवा. घोषणा कधी केली? 7 जुलै. कुठून केली? शिमला या ठिकाणी केली. आणि कोणी केली तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर असं द्यावं लागेल, लॉर्ड कर्झन हे त्या इंग्रज अधिकाऱ्यांचे नाव आहे. म्हणजे मूळ संकल्पना विल्यम वॉर्ड,
त्याच वेळेस विरोध करणारे हेनरी कॉटन आणि 1905 साली असं उजळलं गेलं की 7 जुलैला शिमला या ठिकाणी आपल्याला घोषणा झालेली दिसून येते. मात्र याची अंमलबजावणी ही 16 ऑक्टोबरला झाली. म्हणजे 16 ऑक्टोबरला अधिकृत बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसून येते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवावी लागत, नेमकी बंगालची फाळणी करण्यामागचा उद्देश काय होता, नेमकं का? कारण भारतीय लोकांना बंगालची फाळणी हा एक फक्त प्रशासकीय भाग दाखवला गेला किंवा प्रशासकीय सोय असा दाखवला गेला. परंतु तत्कालीन परिस्थितीचा विचार करता 1885 पासून 1905 पर्यंत मवाळांनी केलेलं कार्य असेल आणि तिथपासून चाललेलं नेतृत्व हे झालांच्या हातात असेल, मग त्याच समकालीन परिस्थितीमध्ये झालेले तत्कालीन अधिवेशन असतील, या इतर सगळ्या गोष्टीचा विचार करता, त्या परिस्थितीत भारतीयांच्या मागण्या असतील, या सर्व गोष्टीचा विचार करता 1905 साली लॉर्ड कर्झनच्या कालखंडामध्ये आपल्याला बंगालची फाळणी झालेली दिसून येते. मग इंग्रजांचं धोरण एक होतं, ते पहिल्यापासूनचं धोरण एक होतं की फोडा आणि राज्य करा. फोडा आणि राज्य करा याचा अर्थ आपल्याला मारा नाही, तर आपल्याला जाती जातीमध्ये विभागा, आपल्याला गटागटामध्ये विभागा. म्हणजे आपली एकवटणारी जी ताकद आहे, ती होणारी ताकद ही आपली विभागली गेली पाहिजे, जेणेकरून इंग्रजांना आपल्या देशावरती अजून खूप वर्ष राज्य करण्यासाठी सोपं जाईल. कारण त्यांना कळून चुकलेलं होतं, भारतीय लोक जर या ठिकाणी एकवटले गेले तर आपल्याला जास्त दिवस भारतामध्ये राज्य करणं शक्य नाही. मग त्या कारणास्तव बंगालची फाळणी घडवून आणली आणि हिंदू मुस्लिम ही मोठी दरी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते बंगालच्या फाळणीमध्ये. म्हणून तर आता एकंदरीत समकालीन परिस्थितीत जर आपण विचार केला तर एकंदरीत बघा 1905 साली आपल्याला बंगालची फाळणी झालेली दिसून येते आणि 1906 साली तर लगेच मुस्लिम लीगची स्थापना झालेली दिसून येते. बरोबर आहे, मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला 1906 साली दिसून येते. म्हणजे हिंदू मुस्लिम म्हणजे बंगालची फाळणी केलेल्या लगेच दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला मुस्लिम वेगळे विभक्त झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे सुद्धा आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायला हवं, कारण इंग्रजांनाच घडून आणायचं होतं आणि मुस्लिम लीगच्या स्थापनेमागं मिंटो हा खरा अर्थ असताना आपल्याला दिसून येतो. मिंटोच्या नेतृत्वाखाली किंवा मिंटोच्या पुढाकारानेच भारतामध्ये 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट बघा, बंगालची फाळणी ही मूळ संकल्पना विल्यम वार्ड विरोध केला हेनरी कॉटन 1897च्या कालखंडामध्ये. परत 1907 ला घोषणा केली बंगालच्या फाळणीची आणि ज्यावेळेस घोषणा केली गेली, शिमला इथून घोषणा केली, लॉर्ड कर्झननं घोषणा केली आणि याची अंमलबजावणी ही कोणी कधी झाली? 16 ऑक्टोबर. म्हणून 16 ऑक्टोबरचा विचार करता 16 ऑक्टोबर हा भारतामध्ये आपण काळा दिवस म्हणून गणला गेला. कोणता दिवस म्हणून? काळा दिवस म्हणून. काळा दिवस 16 ऑक्टोबर, दुखवटा दिन, शोक दिन, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण भारतामध्ये या बंगालच्या फाळणी विरोधामध्ये दिवस साजरे केले. त्यानंतर एक बघा, बंगालची फाळणी झाली म्हणून परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो, बंगालची फाळणी झाली तर त्याच्या विरोधामध्ये उभारलं गेलेलं आंदोलन कोणतं होतं? तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यावं लागेल वंगभंग आंदोलन. मग आता एक गोष्ट आपल्याला असं लक्षात ठेवावं लागेल, कारण आपल्याला किंवा भारतीयांना बंगालची फाळणी अपेक्षित नव्हती, कारण आपल्याला हिंदू मुस्लिम वेगळं व्हायचं नव्हतं. परंतु इंग्रजांनीच प्रशासकीय सोय हे कारण दाखवून बहुसंख्य मुस्लिम लोक एका विभागामध्ये घेतले गेले, बहुसंख्य हिंदू लोक एका विभागामध्ये घेतले झाले, जेणेकरून दरी निर्माण झाली. आणि परंतु आपल्या भारतीयांचं मत असं होतं की आपल्याला विभक्त मतदारसंघ नको होता किंवा आपल्याला हिंदू मुस्लिम वेगळे नको होते. म्हणून संपूर्ण भारतामध्ये जवळपास वंगभंग आंदोलन चालू झालं. तर हे कशासाठी झालं? तर हे बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये चालू झालेलं आंदोलन आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मग वंगभंग आंदोलनामध्ये किंवा याच्यामध्ये मुख्यत्व नेतृत्व कोणी करणार होते? तर याच्यामध्ये होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतर होते आनंद मोहन बोस. ठीक आहे, त्यानंतर आनंद मोहन बोस. त्यानंतर होते रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, असे सगळे जहालमतवादी नेते मंडळी जी होती ती वंगभंग आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेलं आपल्याला दिसून येतं. मग पुढे बघा, या व्यक्तींच्या नेतृत्वाखाली वंगभंग आंदोलन चालू झालेलं आपल्याला दिसून येतं. मग याच समकालीन परिस्थितीमध्ये आपण स्वदेशीचा पुरस्कार केला.
कशाचा? स्वदेशी. आणि याच समकालीन बंगालच्याच फाळणी विरोधाच्या निषेधार्थ म्हणून भारतामध्ये आपण लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री मांडलेली आपल्याला दिसून येते. चतुसूत्री ह्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द होते? एक स्वराज्य, 2 स्वदेशी, बरोबर आहे, स्वराज्य स्वदेशी, 3 राष्ट्रीय शिक्षण किंवा बहिष्कार, आणि 4था शब्द होता राष्ट्रीय शिक्षण. ही चतुसूत्री मांडली गेली वंगभंग आंदोलनाच्या कार्यकालामध्ये. तत्पूर्वी आपल्याला इकडचे 3 अधिवेशन महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवावे लागते. 1905 अधिवेशन होतं, ते आपलं अधिवेशन होतं बनारस अधिवेशन. याचे की अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले होते. कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. त्यानंतर 1906 अधिवेशन होतं, हे अधिवेशन होतं कोलकाता अधिवेशन. याचे की अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. दादाभाई नौरोजी. आणि 1907 एक अधिवेशन होतं, ते अधिवेशन होतं 1907 सुरत अधिवेशन. आणि या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर हे जे अध्यक्ष जवळपास रास बिहारी घोष हे होते. रास बिहारी घोष. म्हणजे एकंदरीत हे 3 अधिवेशन आपल्याला तत्पूर्वी पहिलं लक्षात ठेवावे लागेल. आणि हे जे स्वदेशीचा पुरस्कार लोकमान्य टिळकांनी मांडला होता, तो 1906च्या अधिवेशनामध्ये ह्याची दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना त्याची घोषणा केली गेली. मग हे एक लक्षात ठेवायचं. तत्पूर्वी वंगभंग आंदोलनाचा प्रभाव एवढा वाढलेला होता, तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रफुल्लचंद्र रे यांच्या नेतृत्वाखाली बंगाल केमिकल्स नावाचा औषधी कारखाना तयार केला. बंगाल केमिकल्स. कारण आपण स्वदेशीचा स्वीकार त्यावेळेस केलेला होता. म्हणजे परकीय देशाचं, इंग्रजांचं, युरोपियनचं आपल्याला कुठल्याच गोष्टीचा स्वीकार करायचा नव्हता. त्यासाठी ज्यामध्ये झालं काय, प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स. त्यानंतर आनंदमठ मधील आनंदमठ किंवा वंदे मातरम हे त्यावेळेस परवलीचा शब्द होता बघा. वंदे मातरम हे त्या समकालीन परिस्थितीमध्ये परवलीचा शब्द असलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर याच्यामध्ये रक्षाबंधनासारखे कार्यक्रम मुलाला राबवलेले दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर आमार सोनार बंगला हे सुद्धा गाणं त्यावेळेस परवलीचं गाणं आपण म्हणून ओळखलं गेलेलं होतं. वंदे मातरम परवलीचा घोषणा त्यावेळेस होती. स्वदेशीचा स्वीकार केला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी वंगभंग आंदोलन हे नेतृत्व करणाऱ्यामध्ये हे होते. याचा प्रभाव एवढा वाढला गेला. आता समकालीन परिस्थितीचा आपल्याला विचार करायचाच आहे. मग याच्यामध्ये झालं काय, आता फक्त तत्पूर्वी एवढं लक्षात ठेवा, आपल्याला लोकमान्य टिळकांच्या कालखंडामध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल अजून माहिती बघायची आहे. ठीक आहे. मग याचा प्रभाव एवढा वाढला गेला, त्याच प्रभावामुळे 1911 साली जवळपास एक दरबार भरवला गेला. तो दरबार होता कोणता? दिल्ली दरबार. दिल्ली दरबार भरवला गेला. आणि या दिल्ली दरबार भरवणारा कोण होता? तर लॉर्ड हार्डिंग